माझा अशीला संलग्न धारक नाहीये, त्याच्याकडे मालमत्ता उतारा नाहीये आणि माझा या अशीला विरुद्ध मनाई हुकूम मंजूर केला जाऊ शकत नाही. मनाई कुणाच्या विरुद्ध मागता येते आणि ज्याच्या विरुद्ध मनाई मागायची आहे त्यांचं सातबाराच्या उतार्यावर नाव असणं आवश्यक आहे का? सातबाराच्या उतार्यावर जर एखाद्या व्यक्तीचं नाव नसेल तर त्यांना आपण आपल्या केसमध्ये प्रतिवादी करून त्यांच्या विरुद्ध मनाई मागू शकतो का नाही, या प्रश्नाची उत्तरं आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की हद्दीचे वाद असतात, मिळकतीच्या टायटलबद्दल वाद असतात, कब्जाबद्दल वाद असतात आणि एखाद्या व्यक्तीची कायदेशीर मालकी एखाद्या मिळकतीवर असते. आपण उदाहरणासाठी शेतजमीन घेऊया आणि कायदेशीर मालकी असते, कायदेशीर कब्जा असतो, परंतु शेजारी शेतकरी जो आहे तो त्यांच्या हद्दीबद्दल वाद करत असतो. कधी कधी त्या शेजारी शेतकऱ्याची मिळकत कुणीतरी बटाईनं करत असतो, कुणीतरी खंडानं करत असतो किंवा उतार्यावर नाव एका व्यक्तीचं असतं. ते व्यक्ती परगावी राहत असतात कामधंद्याच्या निमित्तानं किंवा अन्य व्यवसायाच्या निमित्तानं आणि त्यांची मिळकत त्यांच्यातर्फे त्यांच्या कुटुंबातील लोक करत असतात, जसं की भाऊ असतील, मुलं असतील किंवा अन्य नातेवाईक असतील, मेहुणे असतील, कुणीही असेल अन्य त्रयस्थ व्यक्ती. तर ते ती मिळकत वहिवाटीत असतात आणि ते त्या हद्दीबद्दल वाद करतात. आता जेव्हा एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध माझ्या मिळकतीच्या शांततामय कब्जे वहिवाटीस हरकत व अडथळा करू नये, माझ्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये, माझ्या मिळकतीमध्ये असलेल्या माझ्या स्वतंत्र बांधाची नासधूस करू नये किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नवीन कन्स्ट्रक्शन करू नये माझ्या मिळकतीमध्ये, अशा स्वरूपाचे आपण जेव्हा वाद घेऊन माननीय न्यायालयामध्ये जातो, आपल्याला मनाई मागायची असते, तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मिळकत उतार्यावर एका व्यक्तीच्या नावाने आहे, ती त्या व्यक्तीतर्फे त्यांच्या कुटुंबातील इतर लोक जसं की कुटुंबातील महिला असतील, भाऊ असतील, मुलं असतील किंवा अन्य नातेवाईक असतील त्रयस्थ, ते अडवायला येत असतात की आमची हद्द इथपर्यंत आहे. प्रत्यक्षात त्यांचं नाव त्या उतार्यावर नसतं आणि ते अडवायला येतात, ते हरकत करतात, ते त्या ठिकाणी नवीन कन्स्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न करतात, ते JCB घेऊन येतात, ते बांधाची फोडाफोडी करतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांच्या विरुद्ध मनाई मागता येईल का? तर हो, या प्रश्नाचं उत्तर आहे की मागता येईल. कारण कोणत्याही दाव्यामध्ये परमनंट इंजंक्शन सूट जर आपण दाखल करत असू की ही मिळकत माझ्या मालकीची आहे, ही मिळकत माझ्या कब्जामध्ये आहे, हा बांध माझा आहे आणि या बांधाची नासधूस करू नये, हद्दीचे वाद करू नये, मी जमीन वहिवाटाला गेल्यानंतर मला तिथे ते येऊ देत नाहीत, मला माझी जमीन वहिवाटू देत नाहीत, मला हरकत अडथळा करतात, तर त्या परिस्थितीमध्ये जो व्यक्ती हरकत अडथळा करतो त्या व्यक्तीच्या विरुद्ध आपण मनाईचा दावा दाखल करू शकतो. त्याच्यामध्ये टेम्पररी इंजंक्शन सुद्धा मागू शकतो, तुर्ता ताकीद, की या दाव्याचा अंतिम निकाल लागे पावेतो, यांनी माझ्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये. आणि ज्यांचं नाव उतार्यावर नाही त्यांना सुद्धा आपण पक्षकार करू शकतो, त्यांच्या विरुद्ध सुद्धा जो आहे ते आपण मनाई मागू शकतो. कारण एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध प्रोहिबिटरी आदेश मिळवण्यासाठी किंवा मागण्यासाठी त्या व्यक्तीचं नावच उतार्यावर असलं पाहिजे, तो व्यक्ती लगत शेतकरीच असला पाहिजे असं कुठलंही बंधन नाही. आपल्या वहिवाटीला जो व्यक्ती अडथळा करतोय, आपल्याला जो व्यक्ती अडचण निर्माण करतोय, आपल्याला ज्या व्यक्तीने प्रतिबंध करू नये असं आपल्याला वाटतं आपल्या कायदेशीर कृत्याला, त्याच्या विरुद्ध आपण मनाईचा दावा दाखल करू शकतो. केवळ त्या व्यक्तीचं उतार्यावर नाव नाही म्हणून त्यांना दाव्यामध्ये पार्टी करता येणार नाही असं म्हणता येणार नाही. उदाहरणासाठी आपण एक गोष्ट घेऊया की वडिलांचं नाव उतार्यावर आहे आणि वडिलांच्या ऐवजी त्यांची मुलं आणि त्यांची पत्नी किंवा अन्य नातेवाईक हे हरकत अडथळा करतात, तर आपण त्यांना सुद्धा त्या दाव्यामध्ये प्रतिवादी करू शकतो. वडिलांना करू शकतो, त्यांच्यासोबत त्यांना करू शकतो आणि आपण मनाईच्या दाव्यामध्ये अशीही मागणी करू शकतो की प्रतिवादी यांनी स्वतः अथवा इतरामार्फत माझ्या कायदेशीर कब्जा वहिवाटीला हरकत अडथळा करू नये. आता स्वतः अथवा इतरामार्फत याचा अर्थ असा होतो त्यामध्ये त्यांचे नातेवाईक आले, त्यांचे पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर आले, जर का त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली असेल किंवा अन्य कुणी त्रयस्थ व्यक्ती असतील, दोज हु आर ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ द डिफेंडंट, प्रतिवादीच्या वतीनं जे लोक हरकत अडथळा करतायत किंवा काम पाहतायत, तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा आपण हा मनाईचा जो आहे तो आदेश मागू शकतो, आपण पुरावे देऊ शकतो आणि तसा आदेश सुद्धा आपल्याला मिळू शकतो. तर हे उतार्यावर नाव म्हणजे नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध मनाई मागता येईल का नाही या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास
त्या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल आणि ते जे हाईप बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. आपण हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, आमच्या प्रोफाईलला आणि पेजेसला लाईक केलेलं नसेल तर लाईक जरूर करा. त्या ठिकाणी शेअरसुद्धा करा म्हणजे ही माहिती जी आहे ही सर्वांपर्यंत पोहोचेल. बऱ्याच गोष्टींमध्ये कायदेशीर एखाद्या प्रश्नाबद्दल संभ्रम असतो तर तो संभ्रम ज्यांचा आहे त्यांचा दूर होईल. धन्यवाद.